नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनवणे सर आहेत. खरं तर श्रीकांत सोनवणे सर हे महाराष्ट्रातील पत्रकारांना नवीन नाही आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पत्रकार हे घडवलेले आहेत. राज्यातील अनेक माध्यमांमध्ये पत्रकार त्यांचे विद्यार्थी काम करतायत आणि खरं तर आज माझं भाग्य आहे की सरांची मुलाखत घेण्याची वेळ मला मिळालेली आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या कार्यक्रमामध्ये. सर, तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले, आम्ही देखील तुमच्याकडेच घडलेलो आहोत आणि आज खरंच मला एक खूप आनंद होतोय की तुमची मुलाखत मी घेतोय. सर, तुमचा प्रवास हा खूप संघर्षमय आहे. ती कहाणी ऐकल्यानंतर माझ्याही अंगावर खरंच काटे उभे राहिले. सर, काय सांगाल एकंदरीत तो कसा प्रवास होता तुमचा? आता पत्रकारितेच्या अंतिम टोकापर्यंत येईपर्यंत जे काही आजवरचे पत्रकार झालेले आहेत ते सर्व संघर्षातूनच आलेले आहेत. त्यातला समजा मी असेल तर पत्रकारिता हे क्षेत्र निवडायच्या आधी आपण जिथून आलेलो म्हणजे शून्यातून समजा आपण येत असं. बरोबर. आपल्याकडे साधारण काय आहे, आपला देश गरीब आहे, 70% लोक गरीब आहे आणि गरिबीतून आपल्याला जर आपलं उत्थान करायचं असेल तर शिक्षण हा तिसरा डोळा आहे. शिक्षण एक होऊ शकतं. पण लहानपणापासून मी असं ठरवलं की एक अभावग्रस्त परिस्थितीमधून आपण शिक्षण घ्यायचं. बरोबर. मग त्यासाठी मी आई वडील शेतकरी होते. आई वडील शेतकरी किंवा माझे वडील लहानपणी वारले आणि आई माझी सेवेत होती आणि माझे 2 भावंड वगैरे असं. तर मी 10वी पास झाल्यानंतर छोट्याशा गावामध्ये मी छोटंसं काम करायचं, जसं पिठाच्या चक्कीमध्ये काम करायचं. मूळ गाव म्हणजे असं आहे ना, भटक्या लोकांना असं मूळ गाव नसतं. माझे वडील ग्रामसेवक होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरले. मी माझं बालपण रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर गेलेलं आहे. नंतर मग मी आपले उत्तर महाराष्ट्रात माझं शालेय शिक्षण झालेलं आहे. उच्च शिक्षण माझं मराठवाड्यात औरंगाबादला झालेलं आहे. त्यानंतर काही काळ मी दिल्लीमध्ये होतो आणि नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने मला पूर्ण भारतभर अनेक ठिकाणी फिरावं लागलं आणि याच्यामध्ये त्यामुळे मी महाराष्ट्रातला आहे एवढं मी सांगू शकतो. पण असं म्हणता ना की पूर्वी असं म्हणायचं ऋषीचं मूळ आणि कुळ विचारू नये, पण मी महाराष्ट्रातला आहे एवढंच. कारण मला औरंगाबाद शहर मला अगदी आपलं गाव वाटतं. नाशिक तर आता मी नाशिकला आलो, कर्मभूमी नाशिक. नाशिक असं गाव आहे की कुठूनही लोक नाशिकमध्ये येतात आणि नाशिकमध्ये रमतात. जो आला तो रमला. बरोबर. तर मग तसं नाशिक जिल्ह्यातलाच आहे मी आणि माझं काही शिक्षण मालेगावला झालेलं आहे आणि बाकीच्या. पण सर, तुम्ही ते शिक्षण पूर्ण करता खूप संघर्ष केला, कारण तुमच्या काळामध्ये तुमचा जो तेव्हाचा जो काळ होता तो संघर्षमय होता, कारण तेव्हा परिस्थिती बिकटच होती. तर तेव्हा कसं तुम्ही शालेय शिक्षण पूर्ण केलं? तुम्ही शालेय शिक्षणामध्ये मला एक 4थीची एक स्कॉलरशिप परीक्षा असते, तिच्यामध्ये मी पास झालो आणि मला बरेच शासनाकडून त्याचं निधी उपलब्ध झाला. त्यानंतर हायस्कूल स्कॉलरशिप असतं, त्याच्यावर मी नॅशनल स्कॉलरशिपला पास झालो आणि मी असं ठरवलं की 12वीला सुद्धा राज्यात पहिला होतो मी. पण हे पहिला वगैरे येताना मी असं ठरवलं, ज्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं तिथं शिक्षक नव्हते आणि त्याच्यामुळे मी राज्यात पहिला आलो. याचं कारण असं की आपण असं ठरवलं की जर आपण अतिशय उच्च प्रकारची गुणवत्ता मिळवली एखाद्या इयत्तेमध्ये किंवा एखाद्या कॉलेजमध्ये तर आपल्याला पुढचं शिक्षण मिळणं आपल्याला सुकर होईल. मग आपण पहिला काय येऊ नये, बरोबर, जिथं असेल तिथं मी पहिला आलो पाहिजे या जिद्दीने मी अभ्यास केला आणि माझं इंग्रजी चांगलं नव्हतं ते मी संपूर्ण पुस्तकच पाठ करून टाकलं. म्हणजे आपल्याला जे हे करायचं की आपल्याला कोणाला टाळता आलं नाही पाहिजे. बरोबर. त्यासाठी आपल्याला उच्च गुणवत्ता आपण धारण केली पाहिजे, त्यासाठी आपण अथक प्रयत्न केले पाहिजे. यातून मी माझ्या प्रत्येक परीक्षेमध्ये पहिला आलो आणि त्याच्यामुळे पुढचे मला मग नॅशनल स्कॉलरशिप मिळाली, गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळालं, वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या मिळाल्या आणि दुसरं म्हणजे काम करा आणि शिका. हे आपल्याला कारण घरचे परिस्थिती काम करून शिकणं आणि पुढे पुढे जाणं असं मी ठरवलं. त्यामुळे मी शिकत गेलो. आणि सर, पत्रकारिता म्हणजे यायला पाहिजे तेव्हा म्हणजे कधी तो विचार केला की आपण पत्रकारिता क्षेत्रात गेलं पाहिजे वगैरे? बरोबर आहे. मी इकॉनॉमिक्स विद्यार्थी होतो आधी आणि मी एक नामवंत कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं
आणि इकॉनॉमिक्सचा मी थरो अभ्यास केला. माझ्या असं लक्षात आलं की हे अनर्थशास्त्र आहे. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये आपण बेरोजगारीचा अभ्यास करतो, पण इकॉनॉमिक्समध्ये आपण भारतात पहिली जरी आलो तरी बेरोजगारी आपली दूर होऊ शकत नाही. बरोबर. मग मी असं ठरवलं की उपयोजित काहीतरी अभ्यासक्रम करायचा. आणि त्या मध्यंतरीच्या काळामध्ये असं होतं की मी सामाजिक काम करायचो. म्हणजे जसं हुंडा विरोधी, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायचो. हे करत असताना मला संपादक लोकांचा खूप सपोर्ट मिळाला. जसे की आपल्याकडे एक सुरेश अवधूत नावाचे मोठे दर्शनी संपादक होते, दादासाहेब पोतनीस होते, किंवा इतर जे संपादक होते त्यांना मी खूप आपलासा वाटे. कारण मी जे बातम्या आणायचो, म्हणजे एखादा बाबाचा पर्दाफाश केलेला आहे किंवा एखादं जे नशाबंदीसाठी मी काही काम केलेलं आहे, किंवा हे जे सामाजिक हुंडा विरोधी काही मी मोर्चे काढलेले आहेत, अभिनय प्रकारचे मोर्चे काढलेले आहेत, काही भ्रष्टाचाराच्या विरोधी काही मोर्चे काढलेले आहेत किंवा काही काम केलेलं आहे, हे करताना मी जे बातम्या घेऊन आले तर माझ्या बातम्या कधीच मागे पडल्या नाही किंवा फ्रंट पेजला छापून यायच्या. हो, पहिल्या पानाचा मानकरी मी असायचो. तर त्या दृष्टीने माझे सगळे संपादकांचे चांगले संबंध झाले. म्हणजे तेव्हाच आवड निर्माण झाली. वृत्तमूल्य असणाऱ्या बातम्या मी द्यायला लागलो. पण तो एक कार्यकर्ता म्हणून होता. तर मला अवधूत सरांनी सांगितलं की तुम्ही पत्रकारितेत काय येत नाही, तुमचा एक पत्रकारितेमध्ये आहेच, कार्यकर्त्याला अर्धा पत्रकार म्हणतातच, पण तो आपल्या फक्त आवडीच्या बातम्या टाकतो. बरोबर. त्यांनी मला सांगितलं पत्रकारितेमध्ये ये, तू पत्रकारिता कर. मग मी तशी ही सगळी सामाजिक सेवेची संबंधाने काही पत्रकारिता केली. पण नंतर मग मी असं ठरवलं की आपण पत्रकारिता हा व्यवसाय करायचा, आणि व्यवसाय करायचा असला तर आपण त्याचं एक शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं पाहिजे. बरोबर. मग आमच्या काळामध्ये तशा सोयी खूप कमी होत्या. जसं की औरंगाबादला विद्यापीठामध्ये ती सोय होती, पुणे विद्यापीठामध्ये सोय होती. पुणे विद्यापीठात सुद्धा मी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालो आणि औरंगाबादला माझा नंबर लागला. मग तिथं पीजी केलं मी, तिथं गोल्ड मेडल मिळालं मला. त्यामुळे मग आपोआपच त्या व्यवसायामध्ये आला. आणि पत्रकारितेमध्ये आल्यानंतर मला कळालं की पत्रकारितेचा मास कम्युनिकेशनचा खूप मोठा एक अम्ब्रेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण टीव्ही मध्ये काम करू शकतो, वेगवेगळे माध्यमांमध्ये वेगवेगळे, आणि जे हे आहे विकासाचा प्रेरक साक्षीदार म्हणून आपण विस्तार कार्य पण करू शकतो, असं मला कळालं. आणि मग त्याच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये मी काम केलं. सर, मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्ही अनेक पत्रकार घडवले, जे आज तुमचे पत्रकार प्रत्येक नॅशनल वृत्तवाहिनीमध्ये काम करतायत. तो अनुभव तुमचा कसा होता? म्हणजे अनेक मुलांना तुम्ही अगदी सामान्य कुटुंबातल्या मुलांना घडवलं तुम्ही. मी पुणे विद्यापीठामध्ये सुरुवातीला BCJ नावाचा म्हणजे कम्युनिकेशनचा जो पत्रकारितेचा कोर्स होता त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटर आणि प्रोफेसर म्हणून काम केलं. त्याच्यामध्ये पुष्कळ विद्यार्थी, भरपूर मोठ्या संख्येने विद्यार्थी त्याच्यामध्ये शिकले. त्यानंतर मग मुक्त विद्यापीठाचं जे आहे पत्रकारितेचं त्याच्यामध्ये मी काही शिकवलं. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पत्रकारितेचं जे हे आहे विभाग त्याच्यामध्ये मी काही शिकवलं. अशा प्रकारे अनेक विद्यापीठामध्ये मी पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकवला. तर याच्यामध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्याचा कल बघून त्याला कुठल्या माध्यमामध्ये पुढे रोजगार करायचा आहे, त्याची कल कुठे आहे हे बघून जर त्यांच्याकडे मी चांगलं लक्ष दिल्यामुळे त्या मुलांचं तसं डेव्हलपमेंट त्या दिशेने झालं आणि त्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. तर संवाद आणि समृद्धी म्हणतात तसं अनेकांच्या जीवनामध्ये समृद्धी आली. त्यामुळे मला खूप आनंद वाटला. आणि एक अस्तेवाईकपणे आपण जर विद्यार्थ्यांबरोबर काम केलं, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना मदत मार्गदर्शन केलं तर ते पुढे येतात. आपल्याकडे शिक्षणात खूप अडीअडचणी आहेत. बरोबर. की आपल्याकडे काही लोक काम करून शिकतात, काही लोकांमध्ये माहितीचा अभाव असतो, काही लोकांना घरून त्या प्रेरणा मिळत नाही. म्हणजे आई वडिलांनी जे प्रॉपर मार्गदर्शन करायला पाहिजे किंवा दृष्टी द्यायला पाहिजे, तर ती दृष्टी सर्व कुटुंबामधून मिळते असं नाही. म्हणजे काही आहे की काही, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो समाज आहे त्या समाजामध्ये आंबेडकरांचं एक ध्रुव ताऱ्याप्रमाणे ते लोक बघतात. बरोबर. की आपल्याला शिक्षण घ्यायचं महत्वाचं आहे, शिक्षण गोळ्या वाहते आणि मुलाला शिकवते, तो पुढे येतो. तशी प्रेरणा इतर समाजामध्ये नाही. तर मग आपण त्यांना तशी प्रेरणा देऊ शकतो का? शिक्षणामुळं आपलं आयुष्य उज्ज्वल होऊ शकतं असं मी प्रयत्न केला की त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे.
आदिवासी मुलांमध्ये जास्त करून मी भरपूर काम केलं. आदिवासी मुलांना ती प्रेरणा जागृत करणे, आपल्या उत्थानासाठी ही प्रेरक असं आपण काम केलं. तर त्याच्यामुळे मुलांचं खूप प्रेम मला मिळालं. म्हणजे त्याच्यामध्ये मला सापडलं की आतापर्यंत मी 11,000 विद्यार्थी माझ्याकडून ग्रॅज्युएट झाले वेगवेगळ्या विद्यापीठात. बरोबर. आणि अनेक लोक काम करतायत काम करतायत. सर, मला एक असं म्हणायचं की अनेक म्हणजे पत्रकारितेकडे ग्लॅमर म्हणून पण खूप हे आहे. म्हणजे अनेकांना वाटतं की पत्रकारिता म्हणजे एक चांगला व्यवसाय आहे, चांगले पैसे तिथून मिळेल, हे ग्लॅमर तयार झालेलं आहे. मात्र मुलं एक मेहनत करत नाही, आपण बघतोय त्या घटना. त्याबद्दल काय सांगाल सर? बरोबर आहे की पत्रकार म्हणजे अशी प्रतिमा येते की मुख्यमंत्र्याला उभं करून त्याला प्रश्न विचारणारा, म्हणजे एक आपला दरारा असं प्रतिमा असते पत्रकाराची. आणि त्याच्या प्रेमात पडून असं वाटतं की आपण पत्रकारिता करावी. पण हे खूप अभ्यासाचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये खूप म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही पत्रकार होणं. आणि पत्रकारिता व्यवसाय हा ज्ञानावर आधारित आहे. हा एक सांस्कृतिक उद्योग आहे, समाज उद्योग आहे. तर याच्यामध्ये खूप असं व्यासंग, माहिती घेणं, ज्ञान मिळवणं आणि त्याच्या आधारावर आपण हा व्यवसाय केला तर यश आपल्याला मिळतं. परंतु याच्यामध्ये केवळ प्रलोभनाने, याच्या ग्लोरिफिकेशनकडे आपण जर वळालो आणि पत्रकार व्हायचंय म्हणजे चमकोरी करायची असं जर आश्चर्यचकित सोडायचं, अशा अर्थाने जे लोक येतात ते काही दिवसातच त्यांचा हिरमोड होतो, त्यांना व्यावसायिक यश मिळत नाही आणि ते मग मागं पडतात. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर एक प्रतिभा आवश्यक आहे. पण सर, यामुळे असं वाटतंय का की जी चांगलं काम करणारी पत्रकार आहेत त्या लोकांना कुठेतरी फटका बसतो अशा लोकांचा? बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण एका उंचीवर येण्यासाठी खूप मोठा संघर्ष किंवा संयम आणि कालावधी सुद्धा लागत असतो. परंतु याच्यामध्ये असं आहे की अंधारात खोटे पैसे चालवणारे खूप लोक असतात. बरोबर. परंतु ते सर्व काळ चालत नाही. परंतु जे गुणी लोक आहेत त्यांना आज ना उद्या खूप चांगल्या संधी मिळतात आणि ते पुढे येतात. पण मधला खूप काळ हा वेटिंगचा असतो, संघर्षाचा असतो आणि याची वाट जी ती स्वतः शोधत शोधत जाण्याची वाट आहे. तर पत्रकारिता, टीव्ही मीडिया, इंटरनेट मीडिया, कंटेंट रायटिंग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये रोज बदल होतात. त्याच्यामुळे याचं रोज त्याचं स्वरूप बदलतं. तर ते स्वरूप बदलत्या स्वरूपामध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, सादरीकरणामध्ये खूप बदल होत आहे. तर ते बदल आपण अंगीकारले तर आपण त्याच्यामध्ये टिकून राहून त्याच्यामध्ये आपण चांगलं काम करू शकतो. त्यामुळे गुणी लोकांची कदर आहे नेहमीच होते. म्हणजे एखादा पत्रकार आहे ना कलेक्टर पेक्षा हुशार असतो. बरोबर. तर त्या गुणी लोक कधीच मागे राहत नाही, पण थोडं वेटिंग आहे. पण सध्या सामान्य लोकांच्या मनामध्ये माध्यमांची जी काही प्रतिमा आहे थोडी मलिन होताना दिसते. त्याची कारणच आता मी तुमच्याकडून घेणार आहे की कुठेतरी माध्यमं जी आहेत ती सत्ताधारी पक्षांना मिळालेली आहेत. त्यामुळे कुठेतरी जो एक पत्रकारांकडे किंवा बघण्याचा किंवा माध्यमांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे की सामान्य लोकांची बाजू कुठेतरी पत्रकार मांडत नाही असा देखील आरोप होतोय. त्याबद्दल काय वाटतं? आता सर्व काळ विश्वासार्ह म्हणजे माध्यम आहेत ते जनते पुढे आदर्श म्हणून माध्यम राहतील. आणि जे लोक बायस आहेत ते समजा सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बोलतात, सामान्य लोकांच्या बाजूने वृत्तांकन करत नाही. तर हा त्या आपल्याकडे जी व्यवस्था आहे सगळी ही आपली जी मिश्र व्यवस्था आहे याच्यामध्ये आपल्याला भांडवलशाही आहे आणि समाजवाद तर आता फार पाठीमाग पडलेला आहे. बरोबर. तर याच्यामध्ये जी स्पर्धा व्हायला पाहिजे ती निकोप नाहीये, ती मक्तेदारी स्वरूपाची स्पर्धा आहे. आणि याच्यामुळं काय होतं की वेगवेगळे दबाव प्रसार माध्यमावर, शॉर्टकट म्हणता येईल, नाही दबाव येतात वेगवेगळे. एक तर आर्थिक दबाव आहे, मोठमोठे उद्योग संस्था आहेत ते वृत्तपत्र केवळ जनसंपर्क साधन म्हणून वापरतात, ते काही पत्रकारिता म्हणून वापरत नाही. मग अशी जी एक प्रकारे एखाद्या उद्योग समूहाला किंवा एखाद्या शासन पक्षाला बांधलेली जी प्रसार माध्यम आहे यांचा चेहरा उघड लवकर होत नाही. तो चेहरा उघड झाला तर मग जे प्रेक्षक आहे, सामान्य माणूस आहे, त्यापासून दूर जाऊ शकतो. तर बरोबर तुम्ही म्हणता, सामान्यांचा आवाज बुलंद करणारे जे माध्यम आहेत ते नेहमी पुढे येतील आणि त्याला शाश्वतता राहील. आणि जे एका बाजूला आपण जर म्हटलं की
खूप खूप जाहिराती असणारा पेपर असला तो चालणार नाही. लोक बातम्यांसाठी वृत्तपत्र वाचतात, बरोबर, चॅनल ह्या बातम्यांसाठी वाचतात. खूप जाहिराती असल्या तर ते चॅनल हळूहळू पाठीमागं पडतं किंवा त्याचा चेहरा सुद्धा हळूहळू प्रकट होतो की हे कुठलं आहे. त्यामुळे लोकांच्या बाजूने असेल त्याला शाश्वतता असेल आणि जे लोक बायस वागतील, एकांगी वृत्त संकलन करतील ते हळूहळू मागं पडतील. म्हणजे तुम्हाला वाटतंय कुठेतरी माध्यमांनी बदललं पाहिजे? माध्यम आहे ना, ही म्हणजे बदल हा सृष्टीचा नियमच आहे. तर माध्यम बदलली, माध्यम व्यक्ती बदलतात, तर ते कशामध्ये बदलतं की सादरीकरणाच्या पद्धती आहे, टेक्नॉलॉजी आहे, याच्यात बदल होतोच. आता पत्रकारांनी काय बदललं पाहिजे? पत्रकारांच्या आधीपासून आता जेम्स ऑगस्ट हिकी नावाचा जो ज्यांनी भारतात पहिलं वृत्तपत्र काढलं, बरोबर, त्यांनी काय सांगितलं की आत्म्याच्या आविष्कारासाठी मी वाटेल तो त्याग करेल. आणि जे ब्रिटिश सरकारचे जे अधिकारी जे काही भ्रष्टाचार करायचे त्यांनी ते बाहेर काढला आणि त्याच्यामध्ये त्याचा अंत पण झाला. परंतु तीच प्रेरणा घेऊन भारतातले आतापर्यंतचे जे पत्रकार त्याच प्रकारे करतायत. आपल्याकडे अनेक पत्रकार आहे. आता 337 पत्रकारांवर हल्ले झाले या वर्षामध्ये आणि किती पत्रकारांची हत्या झाली. परंतु लोकांपुढे अखंडित माहितीचा प्रवाह ठेवणं हे जे आपलं काम आहे, हे जे आहे की जी माहिती उघड करायला संबंधित लोक विरोध करतात ती देणं म्हणजे बातमी देणं. बरोबर. आणि जनहितासाठी आपल्याला जे आवश्यक आहे ते ती माहिती लोकांपुढे म्हणजे यामुळे सर कुठेतरी मूळ बातमी समोर येत नाही का दबावामुळे असं वाटतं? नाही, बातमी आहे ना, बातमीचा सुगंध हा दडून राहू शकत नाही. बातमी फुटतेच, बातमी येतेच, पुढे मागे होऊ शकतं. बातमी दाबली जाऊ शकत नाही, फार काळ दाबले जाऊ शकत नाही. शेवटी ती सत्य बाहेर येतं. त्यामुळे येऊ शकतं, ते सत्य बाहेर येतच. सर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुमचा अनुभव, सध्याची महाराष्ट्र राज्यातील जी राजकारणाची परिस्थिती आहे ती खूप बदललेली आहे आणि यामुळेच कुठेतरी सामान्यांचा विश्वास उडत चाललाय, त्याबद्दल काय वाटतं? आता राजकीय परिस्थिती अशी आहे की राजकारण आपलं बनाना राजकारण चालू आहे. बनाना स्टेट कसं असतं म्हणजे आपण असं सारा आदर्श पद्धती असे मानतो की एक पक्ष, एक विरोधी पक्ष वगैरे. आज असं झालेलं आहे की विरोधी पक्ष कोणता, सत्ताधारी पक्ष कोणता तेच कळत हे लोकांना ओळखायची खूप आवड झालेलं आहे. म्हणजे तोच पक्ष अर्धा सत्तेत असतो, अर्धा विरोधी पक्षाचं काम करतो. तर त्यामुळे काय होतं की जेव्हा विरोधी पक्ष लोकांची बाजू मांडायला कमी पडतात त्यावेळी वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनलचं जबाबदारी वाढते. बरोबर, तेच त्यांचं काम करायला लागतात. विरोधी पक्षाचं काम, जनतेचा आवाज बुलंद करायचं काम हे प्रसार माध्यमांवरती जबाबदारी येते आणि त्यामुळे आता विरोधी पक्षाचं काम करणं हे प्रसार माध्यमच करतायत. आता काय होतं, सगळ्या बाजूनी सत्याचा आवाज दाबण्यासाठी पैसा, सत्ता, दमनियंत्रणा वगैरे हे चालतं. पण असं आहे की आपण सुद्धा मांडणी करताना किंवा मांडताना आपल्याला एका दिवसात काय आश्चर्यचकित करून सोडायचं नाही. बरोबर. तर आपल्याला मान्य पद्धतीने मांडायला पाहिजे. म्हणजे कायदा आहे, अजून मांडण्याची जी आपली ही पद्धती आहे, म्हणजे जी आपली एक आपलं जे सायन्स आहे ते की कशी मांडलं पाहिजे, तर ती मांडण्याची पद्धती स्वीकृत अशी पद्धत पाहिजे. म्हणजे स्वीकृत होईल अशा पद्धतीने ते मांडलं पाहिजे. मग आपण जर सत्य मांडायचा प्रयत्न केला आणि ते सत्य खूप कटू असलं तर कदाचित त्या माध्यम व्यवस्थेचा अंत होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर असं आहे की संयम पण ठेवला पाहिजे आणि स्वीकार्य पद्धतीने, म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते, तर अवेळी बंड करून काय उपयोगाचं नाही. आणि त्यामुळे योग्य वेळी ते केलं पाहिजे. तर म्हणजे आश्चर्यचकित करून सोडून आपला अंत करून घेण्यापेक्षा स्वीकार्य पद्धतीने हळूहळू लोकांना पचेल असं सत्य मांडणं आणि योग्य वेळी मांडणं, तो वेळ असतो. तर तो जो विवेक आहे तो पत्रकारांनी ठेवला पाहिजे आणि जनहिताच्यासाठी काम केलं पाहिजे. सर अशी देखील चर्चा आहे, आपण बघतोय की अनेक सोशल मीडियावर लोकशाही धोक्यात आहे. खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याला अनेक कंगोरे आहेत, आपण असं म्हणता येईल. काय वाटतं त्याबद्दल? लोकशाही कधी धोक्यात नव्हती. लोकशाही ही सगळ्यात कमी वाईट पद्धती, शासन पद्धतीमध्ये सगळ्यात कमी वाईट पद्धती. त्यामुळे लोकशाहीच्या विरोधी ही काय लोकशाही का अशा प्रकारे नेहमी चर्चा होते. ती झाली पण पाहिजे, पण ती सगळ्यात कमी वाईट पद्धती.
त्यामुळे आपला पाठिंबा हा लोकशाहीलाच असला पाहिजे. ती किती पण आता शुद्ध स्वरूपात लोकशाही आता नाही, म्हणजे चालू नाही, पण ती शुद्ध स्वरूपात आणण्यासाठी जसे 4 हे जे न्याय व्यवस्था, शासन व्यवस्था आणि विधिमंडळ, हे जे 4 खांब आहेत, आणि पत्रकारिता आणि 5वं टीव्ही मीडिया आहे, बरोबर, यांचं जे काम आहे ते एकत्रित करून शुद्ध स्वरूपाची लोकशाही आणायचं जी प्रक्रिया आहे ती हळूहळू तुम्ही सुधारत चालते. आता समाज जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये अनेक काही प्रसंग असे येतात की त्याच्यामुळे जो तोल आहे तो हुकुमशाहीकडे वळतो, धर्मांध व्यवस्थेकडे वळतो वगैरे. पण त्याच्यामध्ये शुद्धीकरणाचं काम आहे ना, हे जास्त आहे पत्रकारांचं काम आहे. किंवा कधी कधी काही जे तत्व आहे लोकशाहीसाठी ते कटू पण वाटू शकतं. अत्रे सारखे जे पत्रकार होते ते स्पष्टपणे सांगायचे, लोकांना आवडून नाही आवडू पण त्यांचं मत मांडतात. तर तसं आहे की गाडगे महाराजांनी जे संवाद साधला लोकांशी, तर ते किती लोक ज्याला पुण्य समजतात ते खरं पाप आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. बरोबर. तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितले, ज्ञानेश्वरांनी सांगितलं चमत्कार मला मान्य नाही, हे त्यांना स्पष्ट सांगावं लागलं. तसं धाडस आहे काही पत्रकार करतात आणि मग ते इतिहासामध्ये ते एक म्हणजे दिशादर्शक अशी ठरतात. तर त्याप्रमाणे आपण सत्य मांडलं पाहिजे, ते कटू असलं तरी. म्हणजे काही काळापूर्वी असं झालं की मी म्हणजे ज्यावेळेस कार्यकर्ता होतो, बरोबर, त्यावेळेस एक मोठ्या बुवा जो होता त्याच्या विरोधात आम्ही 7 लोकांनी आंदोलन केलं. वेडात मराठी तसे आम्ही 7 लोकांनी तिथं फलक लावून उभं राहिलो की हे बाबागिरी आहे, चुकीचं आहे वगैरे. असं सगळे लोक हसत आमच्याकडे. तुम्हाला तर काही लोकांनी सांगितलं की तुम्ही इतके चांगले प्राध्यापक आहात आणि तुम्ही खुशाल ते आंदोलन करतायत आणि एवढं मोठं साम्राज्य आहे बाबांचं, एवढ्या गाड्या घोड्या, लाखो लोक ऐकायला येतात, लाखो महिला पुरुष ऐकायला येतात, करोडोचा व्यवसाय इथं त्या निमित्ताने होतो आणि मोठे मंत्री येतात वगैरे आणि ते सुद्धा पाया पडतात आणि तुम्ही त्याला विरोध करताय वेळेसारखा. पण आज तो बाबा जेलमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेत. म्हणजे काय की सत्य परेशान हो सकता है, तर तुम्हाला जे वाटतं ते जर सत्य असेल तर ते मांडलं पाहिजे, धारिष्ठाने मांडलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला पण त्रास झाला खूप, पुढच्या याच्यामध्ये खूप त्रास झालेला आहे त्या. पण ठीक आहे, तुम्ही म्हणता जसं पत्रकार हा अडचणीचा व्यवसाय आहे, पत्रकारितेतले लोक आहेत ते सफर करतायत, ते त्रास सहन करतायत, पण हा व्यवसाय तसा आहे. परंतु तो अंतिम जो विजय आहे, अंतिम जो हे आहे तो होणारच आहे. आणि पुन्हा तुम्ही जसं म्हणता त्रास वगैरे, तर समाजातून समृद्धी साधायची गोष्ट आहे, बरोबर, तर ती पण आपल्याला कळली पाहिजे. कारण आधुनिक प्रचार माध्यम आहेत ना, ही समृद्धी आणणारे माध्यम आहेत. काही काळ थोडासा जावं लागतो. सर, मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की अनेक विद्यार्थी जे आहेत ते पत्रकारितेत येऊ पाहतायत, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? आता पत्रकार व्हायचं असं जर ठरवलं कोणी, तर लोकमान्य टिळकांनी विचारलं होतं की तुम्हाला लोकांविषयी तळमळ आहे ना, समाजाविषयी तळमळ, पत्रकार होऊ शकतात. म्हणजे तळमळ ही पहिली गोष्ट असेल तर तुम्ही जरूर या क्षेत्रामध्ये या. परुळेकरांनी काय सांगितलं होतं की पत्रकारिता तुम्हाला करायची असेल तर तुमचं उत्तम आरोग्य असलं पाहिजे तुमच्याकडे. रात्रपाळीचं काम करायला लागतं खूप. आता तू तर महाराष्ट्रभर एवढा फिरलाय, कोणी फिरलं नसेल. म्हणजे एक चांगली शरीरयष्टी, चांगलं उत्तम आरोग्य असलं पाहिजे, इंग्रजीची चांगली जाण असली पाहिजे, संगणकाचं नॉलेज असलं पाहिजे. टेक्नॉलॉजी याच्यामध्ये खूप येते. पत्रकारितेमध्ये 80% भाग हा टेक्नॉलॉजीचा झालेला आहे. तुम्हीच टेक्नॉलॉजीवर आधारित सगळं ते नवीन आयडिया काढून नवीन नवीन तुम्ही सादरीकरण करताय. तर टेक्नॉलॉजी आपल्याकडे असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर तुम्ही पत्रकारितेमध्ये जरूर येऊ शकतात. पण पत्रकारिता हा तसा कष्टदायक, म्हणजे चॅलेंजिंग विषय आहे. तर याच्यामध्ये सामान्य लोकांचं काम, घरादारावर तुळशीपत्र सोडवा लागतं, प्रतिभावंतांचं काम आहे. तुमच्याकडे असं तुम्हाला वाटतं की इतरांपेक्षा मी जास्त प्रतिभावंत आहे, माझ्या क्षमता इतर लोकांपेक्षा जास्त आहेत, बरोबर, तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे की तुम्ही कलेक्टर होऊ नका, पत्रकार व्हा. तर तुम्हाला ब्राईट फ्युचर, त्याच्यामध्ये तुम्हाला आयुष्य तुमचं उजळून निघणार आणि तुमचं नाव होणार. बाकीचे लोक जन्माला येतात, शिक्षण घेतात, बायका मुलं होतात आणि नंतर कालावधीनंतर आयुष्य संपतं, पण उरणार काय? बरोबर.
पत्रकाराचंच फक्त जे आयुष्य आहे ते टिकतं, तुम्ही त्याच्यामध्ये अजरामर होता, तुमची काहीतरी एक समाजाला देण देऊन जातात. म्हणून आजच्या याच्यामध्ये आपण बघतो ना की 20 वर्षात 10,000 वर्षात झाला नाही असा पत्रकार म्हणजे प्रके अत्रे आहे. बरोबर. किंवा आता पूर्वीचे जे सगळे प्रतिभाशाली नेते होते, पंडित नेहरूंचं नॅशनल हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र होतं, सावरकरांचं सरदार नावाचं वृत्तपत्र होतं, नेताजी सुभाषचंद्र बोस आहे त्यांचं सुद्धा फॉरवर्ड ब्लॉक नावाचं वृत्तपत्र होतं. असं प्रत्येक प्रतिभाशाली व्यक्तीचं वृत्तपत्र होतं, म्हणजे ते संवादक होते. किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितले की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूं, बर्लिन रेडिओवरून सांगितलं. आणि महात्मा गांधींनी सुद्धा रेडिओचा खूप चांगला वापर करून घेतला. विनोबांनी सुद्धा अरबी भाषा ही रेडिओ मधून शिकली. म्हणजे हे सगळे प्रसार माध्यम आहेत ना, तर हे प्रतिभावंत लोकांसाठी आहे. त्यामुळे ते भाग्यवान लोक आहे की ज्यांनी पत्रकारिता व्यवसाय स्वीकारलेला आहे, आणि तो सामान्य लोकांसाठी नाहीच आहे. बरोबर. सर, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिलीत. श्रीकांत सोनवणे सर, त्यांनी जे सांगितलेलं आहे खूप मोलाचा संदेश आहे की प्रत्येकाने, पत्रकाराने किंवा सामान्य लोकांनी कसं राहिलं पाहिजे. अनेक गोष्टींवर त्यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आहे आणि नक्कीच ही मुलाखत तुम्ही सर्वांनी पाहाल हीच आमची अपेक्षा आहे. पुन्हा नवीन कार्यक्रमात भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा News 24 महाराष्ट्र लाईव्ह.